दारुड्या चालकामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची बस रूट सोडून दुसरीकडेच भरकटल्याची घटना आज नालासोपाऱ्यात घडली आहे। नालासोपारा पश्चिम ते नाला या मार्गावर ही बस धावत होती, पण चालक दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला बस चालवणेही कठीण झाले होते। नाला परिसरात एका घराच्या भिंतीला त्याने ही किरकोळ बस ठोकली असता बसमधील प्रवासी खाली उतरले। बसमधील प्रवासी उतरल्याचे दिसल्यावर चक्क दारुड्या चालकाने 30 बट नानभाट परिसरात नेऊन एका छोट्यावर रस्त्यावर उतरवली। स्थानिक नागरिकांनी चालकाला पकडून नालासोपारा पश्चिम पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी होता राहिली आहे, परंतु या बस चालकांना जाग कधी येणार असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत। आत्ताच नानभाट तलावाच्या बाजूला परिवहन सेवेचा बस चालक पूर्ण दारू पिलेला, त्याला शुद्ध नव्हती, त्यांनी बस तिकडे एका घराच्या कंपाऊंडला ठोकली। नंतर लक्षात असं आलं की तो त्या रूटचीच बस नाही आहे, बस ही नालासोपारा नाळा ही बस आहे आणि अशी बस नानभाटला वेगळ्या मार्गाने जाऊन एका कंपाऊंडला ठोकते। त्यानंतर तिकडे सगळ्या नागरिकांच्या जमावाने असं सांगण्यात आलं की सकाळपासून 2-3 ठिकाणी ह्या बसनी अपघात करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येकानं लक्षात आलं की ही अपघात करणारी बस होती। म्हणजे नाळा येथे तर सगळे बसमधले प्रवासी पण उतरून गेले। मला जशी खबर मिळाली तशी मी जागेवरती गेलो। मी त्वरित आयुक्त BG पवार साहेबांना फोन केला। त्यांना सांगितलं की आम्ही सातत्याने सांगतोय की आपली ही परिवहन सेवा ही बोगस आहे, कारण महानगरपालिकेची स्वतःची परिवहन सेवा असणं गरजेचं आहे। तर आपण एका ठेकेदाराला ही परिवहन सेवा दिलेली आहे, त्या ठेकेदाराचं नागरिकांच्या सुरक्षेकडे कुठलंही लक्ष नाही आहे आणि सातत्याने ह्या बस सेवेमुळे अपघात होत आहेत। आतापर्यंत 20 निष्पाप नागरिकांचा ह्या बसेस खाली बळी गेलेला आहे। त्याचप्रमाणे 3-4 म्हैशी रस्ता क्रॉस करत असताना बसचा ताबा नसल्यामुळे त्या म्हैशीही गतप्राण झालेल्या आहेत। म्हणजे सातत्याने फक्त मनुष्य नाही तर प्राण्यांना पण अपघात ह्या बसमुळे होत आहे। आजच्या नानभाटच्या नंतर तुम्ही ड्रायव्हरला काय केलं? त्यानंतर आम्ही त्वरित पवार साहेबांना फोन केला। त्यानंतर नालासोपारा पोलीस स्टेशनला कळवून नालासोपारा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांचे पोलीस हवालदार आले। त्यांनी बस आणि तो दारू पिलेला जो चालक होता त्यांना घेऊन ते आता पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांच्यावरती रितसर कारवाई करतायत। काय कारवाई होणार बस ड्रायव्हरवरती? आता त्यांनी सांगितलं की सुरुवातीला ड्रंक अँड ड्राईव्ह ही कारवाई होतच आहे, पण आमची स्पष्ट मागणी आहे की ठेकेदारावर पण कारवाई झाली पाहिजे।